नमस्कार. चला तर आज आपण कोळंबीचं लालसार बनवूया. लालसार बनवण्यासाठी कोळंबी मी छोटी घेतली आहे आणि डोकी काढून घेतली आहे. बाकी मी तशीच ठेवली आहे. आता आपण साराचं वाटण तयार करून घेऊया. संकेश्वरी मिरची, सुके धणे, कांदा, तिरफळं, लसूण आणि हळद. आता मिरची थोडंसंच पाणी टाकून वाटून घेऊया. वाटताना मात्र पाणी थोडं थोडंसं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. मिरची छान बारीक झाली की त्यामध्ये खोबरं टाकून घेऊया. आपलं साराचं वाटण तयार आहे. आता फोडणीसाठी फक्त कांद्याचा वापर करायचा आहे. सार मात्र मी मातीच्या भांड्यात बनवलं आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये वाटण टाकूया, कोकमं टाकूया, चवीनुसार मीठ आणि हळदीचं पान टाकूया. हळदीच्या पानामुळे साराला सुगंध मात्र फारच छान येतो आणि चव पण फारच सुंदर येते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि कोळंबी टाकूया. पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून एक उकळी येऊ देऊया. आता कोळंबीचं सार आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, हळदीच्या पानामुळे साराला चव मात्र वेगळी लागते आणि सुगंधही फार सुंदर येतो. हे बघा, तुम्हीही नक्की एकदा हळदीचं पान टाकून सार बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता हे सार तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. मी मात्र उकड्या तांदळाच्या भाताबरोबर हे सार खाल्लेलं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.